लहान मुलांच्या खाण्याची अनेक नाटकं असतात आणि अशा वेळी मम्माजना प्रश्न पडतो तो यांना खायला काय द्यायचं आणि हेल्दी कसं ठेवायचं याबाबत। आणि म्हणूनच लहान मुलांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रतिमा संखे। नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा संखे। स्मार्ट वुमन्स आपल्या सगळ्यांचं रिया नॅचरोपॅथीमध्ये स्वागत आहे। आणि आजचा आपला विषय आहे लहान मुलांसाठी आहार किंवा किड्ससाठी आहार हा विषय आहे। आपण टीव्हीमध्ये खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट बघतो। मम्मी भूक लगी, मग मम्मी लगेच 2 मिनिटात आणून देते। सुपर मॉम म्हणायचं आपण, ही लगेच 2 मिनिटात काय आणून देते ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आणि ते किती न्यूट्रिशियस असतं तेही आपल्याला माहिती आहे। मग आता आपण आहारात, मुलांच्या आहारामध्ये काय करावं की जेणेकरून त्यांची ही ग्रोथ इयर्स जे आहेत ते प्रोटीन्स आणि व्यवस्थित कार्बोहायड्रेट्स किंवा विटॅमिन्स, फायबर्स ह्याचं बॅलन्स ठेवून आपण त्यांना कसं मोठं करायचं आहे, मेंटल आणि शारीरिक म्हणजे मानसिक आणि शारीरिक ग्रोथ त्यांची होण्यासाठी काय आहार असला पाहिजे, तर ते आपण इकडे बघतोय। पहिलं म्हणजे त्यांची भूक जी आहे ती वाढत जाईल, तर हे पाणी दिल्यानंतर आपण एक अर्धा तास त्यांना मध्ये गॅप ठेवायचा आहे की जेणेकरून ह्या पाण्याची प्रोसेसिंग होईल। त्याच्यानंतर आपल्याला आपण मुलांना एक तर केळं मध देऊ शकतो, त्याने हिमोग्लोबिन छान वाढतं। सकाळी उठल्यानंतर म्हणजे कोवळ्या जेव्हा सूर्योदय होतो आणि त्यावेळेला जर आपण केळं मध घेतलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो। त्याच्यानंतर आपण दुसरं म्हणजे गाजर, बीट मध घालून असा रस दिला तर तो खूप चविष्ट लागतो आणि त्याच्यामुळे काय होईल की मुलांना विटॅमिन ए जे आहे ते चांगल्या प्रमाणात मिळेल किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण पण चांगलं राहील। आणि हा चष्मा वगैरे जो आजकाल आपल्याला लहान मुलांमध्ये सर्रास आपण बघतो की चष्मा लागलेला आहे, तर तो एक आपण हे करू शकतो, अवॉइड करू शकतो। त्याच्याबरोबर आपण आणखीन एक म्हणजे त्रिफळा चूर्ण जे आहे ते रात्री भिजवून ठेवायचं पाण्यामध्ये आणि ते वस्त्रगाळ म्हणजे चौपदरी वस्त्राने ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्या पाणी जे आहे ते राहिलेलं पाणी जे आहे ते आय कपमध्ये घालून आपण डोळ्याचे जे एक्सरसाइजेस आहेत की सगळ्या बाजूने आपण प्लस, क्रॉस आणि सर्क्युलर, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे आपण जर त्याच्यामध्ये डोळे फिरवले आणि ते व्यायाम केले तर त्याचाही चांगला उपयोग मुलांना दिसून येतो। तसंच आपण खाण्यामध्ये त्यांना त्रिफळा चूर्ण जे आहे ते तुपामध्ये रात्री भिजवून ठेवलं आणि त्याचं घृत करून त्यांना जर ते चाटण म्हणून दिलं तर त्याचाही डोळ्याच्या आरोग्यावरती चांगला परिणाम दिसून येतो। हे झालं सकाळची सुरुवात नाश्त्याची त्यांची। त्याच्यानंतर आपल्याला ब्रेकफास्ट हा जो आहे तो संपूर्ण असला पाहिजे। त्याच्यामध्ये विटॅमिन्ससुद्धा आले पाहिजेत, फायबरसुद्धा आले पाहिजेत, प्रोटीनसुद्धा आले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स पण सफिशियंट क्वांटिटीमध्ये असले पाहिजेत। तर त्याच्यासाठी पहिलं म्हणजे आपण एकतर पराठ्याचे ऑप्शन आहेत आपल्याकडे। पराठ्यामध्ये आपण होल व्हीट म्हणजे आपल्याला गव्हाचं पीठ किंवा काही मिक्स धान्यांची जी पिठं आहेत ती मिसळून आपण त्याचे पराठे करू शकतो। त्याच्यामध्ये दुधी किसून किंवा कोबी किसून किंवा काही भाज्या, कोथिंबीर किंवा आलं लसणाची पेस्ट जर आवडत असेल किंवा नुसतं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट जर आवडत असेल तर असं मिसळून आपण ते थेपले किंवा पराठ्याच्या टाईपमध्ये तुपावरती व्यवस्थित खरपूस भाजून जर त्या मुलांना दिलेत आणि ते जर आपण दह्याबरोबर किंवा चटणीमध्ये आपण ग्रीन चटणीचं ऑप्शन, मुलांना खूप आवडतं चटपटी तशी चटणी, तर ते असं दिलं तर ते खूप छान प्रकारे खातात। ह्याच्याबरोबर आणखीन एक जे आहे ते एक नाचणीचा डोसा हा खूप छान प्रकारे मुलांना आवडण्यासारखा प्रकार आहे आणि नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळे नाचणी पोटात गेली तर त्याचाही एक आपल्याला चांगला उपयोग होईल। तर त्या नाचणीच्या डोस्यामध्ये आपण पातळसर पीठ भिजवायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा ह्या भाज्यांचे कीस किंवा ज्या आपण काही आपल्याला टेस्टनुसार आपण ज्या काही मसाले, लाईट मसाले टाकले आणि ते पातळ असे तुपावरती असे हलके असे डोसे केलेत आणि ते पुन्हा आपण दह्याबरोबर वगैरे हे असं देऊ शकतोय। त्यानंतर एक तर दूध म्हणजे दूध मुलांना आपण काहीतरी मिसळून बॉर्नव्हिटा किंवा काही असं मिसळून देतो, तर त्याच्याऐवजी आपली डिस्कोव्हिटाची रेसिपी आपण आधी सांगितलेली आहे, पण मुलांसाठी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये वेगळं हे केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये प्रमाण म्हणजे गहू 400 ग्रॅम, मुगाचे अख्खे मूग म्हणजे होल मूग जे आहेत सालीसकटचे ते 300 ग्रॅम, खडीसाखराचं प्रमाण 400 ग्रॅम, खडीसाखर किंवा ऑर्गॅनिक गूळ पण आपण घेऊ शकतो, ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण तीळ घ्यायचे त्याचे 100 ग्रॅम, शेंगदाणा घ्यायचा आहे 100 ग्रॅम, सुंठ पावडर 10 ग्रॅम, वेलची 10 ग्रॅम घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण सोयाबीन जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, अख्खे दाणे 50 ग्रॅम घ्यायचे आहेत।
शतावरी घ्यायचं आपल्याला 10 ग्रॅम, अश्वगंधा 10 ग्रॅम घ्यायचं आहे आणि बदाम, त्याच्यामध्ये ममरा बदाम म्हणून हा प्रकार जो आहे तो बदामाचा प्रकार आपण 50 ग्रॅम आणि अक्रोड हे 50 ग्रॅम, हे सगळं मिसळून त्याच्यातली जी धान्य आहेत ती आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहेत आणि नंतर मग सगळं वेगळं मिक्सरला दळून हे सगळं एकत्र करून त्यांना आपण ते दुधात मिसळून देऊ शकतो. खूप चांगलं लागतं, टेस्टी लागतं, मुलं आवडीने पितात. जर दुधात मिसळून पित नसतील तर तुम्ही एक वेगळा असा तूप घालून छोटासा असा लाडू पण त्यांना एक रोज चमचाभर पिठाचं हे करून देऊ शकतो आणि तो खूप चांगला न्यूट्रिशियस आहे. तर हे झालं त्यांचा सकाळचा नाश्ता. त्याच्यानंतर दुपारचं जेवण हे पूर्ण अन्न असलं पाहिजे, पूर्ण चौरस आहार असला पाहिजे मुलांचं. तर त्याच्यामध्ये आपण एकतर त्यांना आवडतील अशा चटपटीत चटण्या किंवा सलाड्समध्ये त्यांना एक आवड उत्पन्न व्हावी ह्या दृष्टीने काही चाट मसाला किंवा पुदिन्याची चटणी घालून अशा प्रकारचं जर आपण केलं तर ते मुलांना जरूर आवडतं. ह्याच्यामध्ये एकतर आपण तांदूळ जो आहे तो वापरायचा आहे मुलांसाठी आपल्याला हातसडीचा. आजकाल आपल्याला छान मिळतो, मॉल्समध्ये वगैरे चांगलं मिळतं आपल्याला, तर ते हातसडीचा तांदूळ वापरायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक तर आपण जे पिठं चाळून घेतो ती न घेता आपण कोंड्यासकटची जे पिठं आहेत ती आपल्याला चपाती किंवा भाकरी जे काही मुलांना आवडत असेल त्या प्रकारचं आपण देऊ शकतो. जेवणामध्ये एक पालेभाजी, एक फळभाजी, 1 वाटी ताक, 1 वाटी मुगाचं वरण असं घेतलं तर मुलांना एक हा चौरस आहार होऊन जाईल. मुलांना सुद्धा थोडं जेवताना कमी पाणी प्यायचे, थोडंसं आपण सांगावं की बाबा थोडंच ठसका लागला की जरासं पाणी पी, नंतर मग जास्त पी जेवण झाल्यानंतर, असं हळूहळू करून आपल्याला ह्या सवयी त्यांच्यामध्ये म्हणजे लहानपणापासूनच ह्या सवयी ज्या आहेत खाण्याच्या त्या इन्कॉर्पोरेट करायच्या आहेत. आता जेवण झाल्यानंतर मुलांना एक तर आपण काहीतरी गोड खायला देतो, तर त्याच्यात आपण नॅचरली कसं देऊ शकतो. एक तर आपण शेंगदाणा गूळ किंवा चणा गूळ अशा प्रकारचं आपण स्वीट्समध्ये आपण त्यांना देऊ शकतो. तसंच एक तर चिकी किंवा शेंगदाण्याची चिकी, तिळाची चिक्की अशा चिक्यांचे विविध प्रकार किंवा छोटे छोटे लाडू जे आहेत ते आपणही देऊ शकतो. तसंच एक ड्रायफ्रूटचा लाडू, त्याच्यामध्ये आपण खजूर घ्यायचा आहे आणि तो तुपावरती बिया काढून टाकायच्या आणि तुपावरती परतून तो सॉफ्ट करायचा आणि त्याच्यामध्ये मग ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण अक्रोड घालू शकतो किंवा बदामची पावडर किंवा आणखीन किशमिश घालू शकतो. तर अशा प्रकारचं थोडासा काजू पण त्याच्यात घालू शकतो. तशा प्रकारचे जे सॉफ्ट झालेला खजूर आहे त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स ॲड केले की छान असे छोटे छोटे आपण तिळाचे लाडू कसे करतो त्या साईजचे असे थोडे लाडू करून ठेवायचे आणि ते एक देत जायचे. संध्याकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी लहान मुलांना काय नेमका आहार द्यावा पाहूया काय सांगतात डॉक्टर प्रतिमा संखे. संध्याकाळ झाली की मुलांना खूप भूक लागते, कारण धावत पळत अभ्यासाचं पण हे असतं आणि त्याच्यात खेळ वगैरे हे, तर त्यांना कडकडून भूक लागते. तर अशा वेळेला आपण जे आपण हे आहे पॅटीस वगैरे अशा प्रकारचे काही पदार्थ करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा किसून किंवा उकडलेला बटाटा चुरून त्याच्यामध्ये भाज्या किसलेल्या, दुधी आहे, कोबी आहे किंवा बीन्स आहेत, गाजर वगैरे अशा किसलेल्या भाज्या पण त्याच्यात ॲड करायच्या. त्याच्यानंतर त्याच्यात आपण प्रोटीन, हे झालं बटाटा म्हणजे स्टार्च आणि हे बाकीचे विटॅमिन झाले. त्या प्रोटीनसाठी म्हणून आपण एकतर आपण मटार म्हणजे कच्चा जो ओला मटार असतो तो मिक्सरला फिरवून ते घालू शकतो किंवा एक तर हिरवे जे चणे आहेत ते मोड आलेले आपण क्रश करून त्याच्यामध्ये ते घालून आपण ते पॅटीस जे आहेत ते तुपावरती चांगले व्यवस्थित फ्राय करून त्यांना चटणीबरोबर एक सर्व करू शकतो. तसाच एक ऑप्शन म्हणजे आपण मोड आलेल्या मुगाची भेळ जी आहे, कांदा, टोमॅटो आणि छान अशी हिरवी ग्रीन चटणी टाकून आणि चाट मसाला घालून चटपटीत असं, म्हणजे रॉ फूड खाण्याची पण त्यांना सवय राहील, दातांना पण चांगला व्यायाम मिळेल. अशा प्रकारचं आपण त्याच्यात एक संध्याकाळच्या डाएटमध्ये टाकू शकतो. आता मुलांना जे रात्रीचं जेवण आहे ते रात्रीचं जेवण जे आहे ते सुद्धा लवकरात लवकर देऊन मुलांना 9 ते 10 पर्यंत झोपण्याची सवय लावायची आहे.
नाही तर होतं काय की मुलं टी व्ही बघत बसतात, टी व्ही बघता बघता जेवतात आणि मग काय होतं की जे अन्नपचनासाठी जे रस उत्पन्न व्हायला पाहिजे ते होत नाही आणि मग जे खाल्लेलं जे आहे ते अंगाला लागत नाही. तर अशा प्रकारचं जे आहे ते मुलांच्या आहारावरती आपण खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर मुलांच्या ह्या ग्रोईंग एजमध्ये त्यांची शारीरिक आणि मानसिक दोन्ही ज्या वाढी आहेत त्यांची गरज भागली जाईल आणि मुलं जे आहेत ते आपल्या देशाचे एक चांगले नागरिक म्हणून आपल्यासमोर नावारूपाला येतील ही मी अपेक्षा करते. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.